नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कोल्हापूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे बांधकाम 30 जुलैपर्यंत पूर्ण करा. मंत्री चंद्रकांत पाटील. विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा वेळेत उपलब्ध होण्यासाठी कोल्हापूर येथील नव्याने सुरू करण्यात आलेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम 30 जुलैपर्यंत पूर्ण करावे असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले. मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बांधकामासंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस आमदार अमल महाडिक, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर विनोद मोहितकर, संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले, शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून कोल्हापूर येथे 300 प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. या महाविद्यालयाच्या कायमस्वरूपी इमारतीचे बांधकाम प्रगतीपथावर असून विद्यार्थ्यांना आधुनिक व सर्व सोयींयुक्त शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे काम तातडीने पूर्ण करावे. तसेच विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे बांधकामाच्या कामात कोणताही विलंब होऊ नये. संबंधित यंत्रणांनी कालबद्ध नियोजन करून कामाची गती वाढवावी आणि 30 जुलैपर्यंत संपूर्ण बांधकाम पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. कामाच्या प्रगतीचा नियमित आढावा घेण्यात यावा. या संदर्भात स्थानिक पातळीवर काही अडचणी उद्भवल्यास तर या अडचणींचे तातडीने निराकरण करून प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी समन्वयाने काम करावे, अशा सूचनाही मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिल्या. बैठकीत महाविद्यालय इमारतीच्या बांधकामाची सद्यस्थिती, आवश्यक सुविधा आणि पुढील कार्यवाहीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.